भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट व पटकथाकार. संपूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुंद्रे. जन्म कोल्हापूर येथे. त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते व कुटुंबाची आर्थिक स्थिती यथातथाच होती. त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी अल्प वेतनावर नोकरी केली. अशा प्रतिकूल काळातच ते दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, बालगंधर्वाची नाटके, भारतीय व पाश्चात्य संगीत अशा कलाक्षेत्रांकडे आकर्षित झाले आणि परिश्रम, कल्पकता व स्वयंप्रेरणा यांच्या बळावर शिकत जाऊन श्रेष्ठ दिग्दर्शक बनले. 1914 साली त्यांनी बालगंधर्वाच्या गंधर्व नाटक मंडळीत नट म्हणून प्रवेश केला. 1920 साली फाळके यांच्या पौराणिक मूकपटांच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी स्थापलेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते सामील झाले. बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट कलेची मुळाक्षरे तेथे त्यांनी गिरवली. नेपथ्य छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्ये, स्पेशल इफेक्ट्स अशा प्रकारे शाखेतील बारकावे व्ही. शांताराम यांनी तेथे अभ्यासले. याच कंपनीत असताना बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे व्ही. शांताराम असे चित्रपटीय नामकरण केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीने त्या काळात अनेक मूकपट काढले. त्यापैकी सुरेखाहरण 1921 या पौराणिक मूकपटातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. विशेषतः सावकारी पाश 1925 या सामाजिक वास्तवाचे अत्यंत प्रभावी चित्रण करणाऱ्या मूकपटाचा शांताराम बापूंवर सखोल परिणाम झाला. 1929 साली कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. या नव्या कंपनीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एक सुवर्णयुगाला प्रारंभ झाला. या कंपनीने व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली गोपाळकृष्ण, खुनी खंजर, राणीसाहेबा, उदयकाल, जुलूम, चंद्रसेना, पौराणिक व देमार मूकपट निर्माण केले. 1932 साली अयोध्याचा राजा हा मराठी, हिंदी अयोध्येकाचा राजा पहिला बोलपट निर्माण करण्यात आला. त्यांचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे होते व प्रमुख भूमिका दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक इत्यादी नामवंत अभिनेत्यांनी केल्या होत्या. या बोलपटातील इंद्रदरबाराचे नेपथ्य अतिशय नेत्रदीपक होते. भारतीय चित्रपटसृष्टीत बायपॅक पद्धतीने तयार केलेला पहिला संगीत बोलपट म्हणजे शांताराम दिग्दर्शित सह्याद्री मध्ये प्रभातचे स्थलांतरण कोल्हापूरहून पुणे येथे झाले. अमृतमंथन या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध केले. व्ही. शांताराम यांचे 3 विवाह झाले. त्यांची पहिली पत्नी विमल अंबू मुगलखोड, दुसरी जयश्री कामोलकर आणि तिसरी विजया देशमुख. यापैकी जयश्री व संध्या खातकीर्त अभिनेत्री म्हणून गणल्या जातात. पुढे जयश्रीने त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना 2 मुलगे प्रभातकुमार व किरणचंद्र आणि 5 मुली सरोज, मधुरा, चारुशीला, जयश्री व तेजश्री आहेत. प्रभातकुमार आणि किरणचंद्र यांनी काही चित्रपटांमध्ये दिग्दर्शन केले आहे. तर मुलींपैकी राजश्रीने अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे. किरणचंद्र हे डॉ. व्ही. शांताराम चलचित्र शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राजकमल कलामंदिर स्टुडिओ या संस्थांचे एक विश्वस्त आहेत. त्यांनी शेरीफ ज्युरी फिल्म फेस्टिवल 1996 सदस्य, सेन्सर बोर्ड अध्यक्ष, MPSR&CF आणि एशियन फिल्म फाउंडेशन संचालक म्हणून काम केले. सुश्राव्य संगीत हा व्ही. शांताराम यांच्या चित्रपट निर्मितीच्या यशातील महत्त्वाचा घटक मानला जातो. वसंत देसाई, लक्ष्मीकांत प्यारीलाल, रामलाल, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर ही नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले आहे. व्ही. शांताराम यांच्या ठायी असलेल्या औंदर्याचे व माणुसकीचे विलोभनीय दर्शनही त्यांनी प्रसंगात घडवते. भारतीय चित्रपटाचे पितामह चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे उत्तरायुष्य अतिशय विपन्नावस्थेत गेले. त्या काळात व्ही. शांताराम यांनी आत्मीयतेने त्यांचे उदरनिर्वाह काही काळ चालविला. व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्रातील या दोघांचा पत्रव्यवहार हृदयद्रावक आहे, परंतु समस्त कलाक्षेत्रातील मान्यवरांना अंतर्मुखही करणारा आहे. या श्रेष्ठ चित्रपतीचे मुंबई येथे निधन झाले.